संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचे चिरंजीव यांच्या एक भूखंड प्रकरण सध्या समोर येत आहे आणि त्याविषयी बातचीत करण्यासाठी परभणीत ॲडव्होकेट मुजाहिद खान आपल्यासोबत आहेत. वकील साहेब, मला सांगा नेमकं प्रकरण काय आहे ते सध्या जे संभाजीनगरचं भूखंड प्रकरण गाजत आहे? हे प्रकरण असं आहे की ही सालारजंगची प्रॉपर्टी आहे आणि कित्येक वर्षापासून ती रिकामी होती. त्या संदर्भात सालारजंगचे वारस मला 2014-15 साली भेटले होते. केवळ त्यांच्या एक 1958मध्ये आंध्र प्रदेश हायकोर्टचा एक आदेश झाला होता त्यांच्या वारसांच्या हक्कामध्ये केवळ हीच प्रॉपर्टी डिस्ट्रीब्यूट करण्यात आली होती आणि त्यांचा एक कॉम्प्रोमाइज करण्यात आला होता. त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांचे वारस आहोत आणि आमची जागा असं इथं आहेत, परंतु आमच्याकडे महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारच्या त्या संदर्भात PR कार्ड 7/12 हे नाही आहे. तर तुम्ही आम्हाला आमचं हे तुम्ही जमिनीचं कामं करतात तर आमच्या हे तुम्ही हे आमची केस तुम्ही घ्या. तर मी त्यांच्याकडून पेपर्स घेतले आणि मला जेव्हा वेळ मिळाला 2-3 महिन्यानंतर मी ते पेपर पाहिले आणि पेपर पाहिल्यानंतर मी त्यांना फोन केलं की बाबा याला तर खूप उशीर झाला आहे, 50-60 वर्ष झाली याला आणि हे खूप इतकं सोपं मॅटर नाही आहे. नाही, मग किती एकर आहे भूखंड खान साहेब? ते भूखंड 3 ते 4 एकर आहे आणि त्यांना मी सांगितलं की बाबा याला वेळ लागणार आणि पैसे खूप लागणार. ते मला सांगितलं की आमच्याकडे पैसे नाही, आम्ही तर हालाकीची आमची जीवन जगत आहोत, आम्ही त्याच्यासाठी तुमच्याकडे आलो किंवा तुम्ही हे आमची केस करा आणि आमची अशी विनंती आहे की तुम्ही केस करा आणि तुम्ही जशी आहे तसे तुम्ही घेऊन घ्या आणि आम्ही तुम्हाला लिहून देतो आणि आम्हाला वेळोवेळी तुम्ही पैसे देत जा. तर त्यावेळेस माझ्याकडे ते पैसे नव्हते. मी त्यांना सांगितलं की मी इतके पैसे लावू शकत नाही, मी वेळोवेळी जेव्हा तुम्हाला पण मी तर नंतर ते केस पाहिलं मग त्यांना सांगितलं की आपल्याला दाखल करावं लागते. ते म्हटलं की आम्ही काहीच करू शकत नाही, तुम्हीच इथं या, तुम्हीच डॉक्युमेंट तयार करा, आम्हाला यायलाही पैसे नाही. म्हणून मी तिथं हैदराबादला त्यांच्याकडे गेलो. त्यांची एक मासुमीन म्हणून मस्जिदच तिथं आम्ही सर्व त्यांचे लोक आम्ही बसलो. आमचं एका आपसमध्ये सामंजस्य निर्माण झालं की बाबा ठीक आहे, ही जागा आम्ही तुम्हाला देतो आणि तुम्हाला सर्व अधिकार देतो, तुम्ही आमचं हे काम चांगल्या प्रकारे करत आहे. पण त्यांना सर्व अधिकार दिले, ॲग्रीमेंट केलं, ॲग्रीमेंट ऑफ सेल केलं, मग अंडरस्टँडिंग केली. वेळोवेळी जे कागद लागत होते ते मला देत गेले, अथॉरिटी वेगवेगळी देत गेले आणि नंतर त्यांनी शेवटी 2021मध्ये मला इर्रिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी रजिस्टर्ड करून दिली माझ्या हक्कात आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रॉपर्टी तुमच्या नावावर करून घ्या, तुम्ही कोणालाही विकू शकता, तुम्ही त्याच्यावर फायदा घेऊ शकता, जास्त किमतीत विकू शकता, परंतु मी बिईंग अ लॉयर मी फक्त त्याच्या कायद्याप्रमाणे आतापर्यंत केस ती लढली मी आणि लिगली इथं बॅटल केलं आणि आमच्या हक्कात 2016 साली पहिला आदेश आला. त्यानंतर कोणाचा आदेश होता तो? ते जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेखचा. त्यानंतर करेक्शन ऑफ PR कार्डसाठी आम्ही टाकलं होतं. तिथं चेअरमन पंडालाल कोठारी पगार यांची नावं होती आणि त्याच्या विरोधात मी अपीलमध्ये गेलो होतो. त्याच्यानंतर चेअरमन पन्नालाल कोठारी आणि ते पगारे अपीलमध्ये गेले उपसंचालक भूमी अभिलेखकडे. तोही आदेश आमच्या बाजूने 2022 नोव्हेंबरमध्ये लागला आणि नंतर मी असाच एक दिवस त्या जमिनीवर पाहायला गेलो होतो तर तिथं काहीतरी लोक मला दिसले का ते टीन लावत होते. मी तिथं गेलो की व असं आहे, असं हे सुरू आहे, काय करायचं ते. मी त्यांना विचारलं तुम्ही काय करत आहे इथं? तर त्यांनी सांगितलं की बा आम्ही हे जागा, तुम्ही कोण आहे? मी सांगितलं की ही जागा मी घेतलेली आहे आणि या जागेवर आतापर्यंत मी लढलो आणि माझ्या फेवरमध्ये हे झालेलं आहे सर्व निर्णय. त्यामुळे तुम्हारी क्या औकात आहे? कोण म्हटलं असं? तिथं एक माणूस होता. मी तुम्ही कोण आहात? ते म्हणे तुम्हाला ओळखत नाही का? मी संदीपान भुमरे आणि विजय भुमरेचा ड्रायव्हर आहे आणि मी त्यांचा खूप विश्वासू आहे आणि ही जागा सन्माननी साहेबांनी माझ्या नावावर घेतलेली आहे, ही जागा त्यांचीच आहे. खासदार संदीपान भुमरे आणि विलास भुमरे आमच्या नावावर घेतलेली आहे आणि या जागेवर तुम्ही पाय ठेवू शकत नाही, तुम्ही आले कसे इथं? म्हटलं वा रे तू असं जास्त बोलू नको, मी ही जागा घेतलेली आहे म्हणून याच्या पुढे तुम्ही इथे यायचं नाही. तुम्हाला माहीत नाही का आमचे साहेब कोण आहे आणि तुमचं काय ते करणार? ते मला आरेरावीची भाषा बोलायला लागला. मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, मी तिथून निघून गेलो. मी ज्यांच्याकडून मी घेतली त्यांना बोललो. त्यांनी मला सांगितलं की भाऊ तुम्ही चिंता करू नका साहेब,
की तुम्हीच जागा जिंकलेली आहे, लढलेली आहे, आम्ही सर्व तुम्हीच पैसे लावलेले आहे, आम्हालाही दिलेलं आहे, हे आम्ही तुम्हालाच देऊ. पण नंतर मला ते अचानक तिथं बोर्ड दिसला आणि नंतर तिथं हे लोक कामं मी कंप्लेंट केली. मग सरळ मला असं वाटलं की माझ्यासोबत धोका झाला आणि ही माझा हे ग्रॅब करत आहे माझी जमीन आणि बेकायदेशीर ते हस्तगत करत आहे. मी सरळ माननीय पोलीस कमिशनर साहेबांना निवेदन दिलं की बा याची चौकशी करून मला न्याय देण्यात यावा. परंतु त्यावेळेस ते लोहिया साहेबांनी त्यांनी ते तपास दिला होता त्या गुरमेकडे, त्यांनी त्याच्यात काही केलं नाही. आणि नंतर मी पुन्हा एक त्यांना रिमाइंडर दिला की मी तक्रार केली आणि या लोकांनी मला धमकी दिलेली आहे, तुम्ही यांच्यावर कारवाई करा. त्यानंतरही काही झालं नाही. नंतर मग पुन्हा मी शेवटी सर्व पूर्ण डिटेल्स त्यांना सध्याचे ते पोलीस आयुक्त त्यांना मी पुन्हा निवेदन दिलं आणि त्यांना विनंती केली की तुम्ही याच्या तरी पण आतापर्यंत त्याच्यावर काही चौकशी झाली ना कारवाई झाली. या एकूणच पूर्ण प्रोसेस दरम्यान संदीपान भुमरे किंवा विलास भुमरेशी तुमचं काही संवाद नाही. मला जसं मला तर माहिती नव्हतं की ही कोणी काय जावेद रसूल कोण आहे आणि काय आहे. ते जावेद रसूलनं सांगितल्यामुळे की हे आमच्या साहेबांनी जागा घेतलेली आहे म्हणून मी भुमरे साहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला आणि पैठणच्या काही लोकांनी मला नेऊन एअरपोर्टला भेटही घातली त्यांच्यासोबत. परंतु भुमरे साहेबांशी माझं बोलणं झालं नाही. त्यांचे मुलगा जे आपला विलास भुमरे आहे त्यांच्याशी मी बोललो. त्यांना मी सर्व पेपर दाखवले माझी की साहेब ही मी स्वतः जागा घेतलेली आहे आणि 2015-16 पासून मी हे कायदेशीर कारवाई करत आहो आणि सर्व आदेशावर पहा माझंच नाव आहे, हे कागद माझे आहे. त्याने असं अरे ते साहेबांनी जागा घेतलेली आहे म्हणून मी भुमरे साहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला आणि पैठणच्या काही लोकांनी मला नेऊन एअरपोर्टला भेटही घातली त्यांच्यासोबत. परंतु भुमरे साहेबांशी माझं बोलणं झालं नाही. त्यांचे मुलगा जे आपला विलास भुमरे आहे त्यांच्याशी मी बोललो. त्यांना मी सर्व पेपर दाखवले माझी की साहेब ही मी स्वतः जागा घेतलेली आहे आणि 2015-16 पासून मी हे कायदेशीर कारवाई करत आहो आणि सर्व आदेशावर पहा माझंच नाव आहे, हे कागद माझे आहे. त्याने असं अरे ते रवी तेही बोलले. म्हटलं मला वाटलं का आता हे यांचं संगनमत आहे, हे मिसळून सर्व झालेलं आहे म्हणून त्यामुळे मी तक्रार केली. आता पुढं काय नेमकं माझी एकच बोलणं झालेलं आहे तुमचं, न्यायालयीन लढा तुम्ही देत आहेत, आता पुढं न्यायालयीन मी आता तर 4 पोलीस कमिशनरांना माझ्या कंप्लेंट दिलेली आहे, त्यांनी माझा जबाब पण घेतलेला आहे. माझं इतकंच म्हणणं आहे की याची चौकशी करा, माझ्या म्हणण्याप्रमाणे कारवाई करू नका. मी तुम्हाला सर्व प्रूफ दिलेले आहेत, सर्व एव्हिडन्सेस पूर्ण कागदपत्र दिलेले आहे. तुम्ही जा पहा, त्याची माहिती घ्या, चौकशी करा ना. जावेद रसूल कोण, एक ड्रायव्हरच्या नावावर 150 कोटीची जागा कशी होऊ शकते? 150 कोटीची प्रॉपर्टी. मग आता पुढे काय लढा सुरू असणार? लढा म्हणजे चालूच असणार. मी जे काय लढायचं लिगल करणार. लिगल म्हणजे माझ्यासोबत धोकाधडी झाली, माझे लँड ग्रॅब झाला आणि हे बेनामी संपत्तीचा मुद्दा आहे म्हणून मी पोलीस कंप्लेंट केली. काय थ्रेट्स वगैरे काय एकूणच या पूर्ण त्यावेळेस देण्यात आलं होतं मला. आता सध्या काय नाही, आता बोललंच नाही माझं त्यांच्याशी. पोलिसांचं काय प्रोटेक्शनची वगैरे मागणी केली? नाही कशाला करायचं. म्हणजे न्यायालयीन लढा सुरू असणार. न्यायालयाने माझ्या जे मी पोलिसांना जी तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीची माझी विनंती आहे, चौकशी होऊन जे काही कायदेशीर कारवाई करता येईल ते करावं. थँक्यू. तर ॲडव्होकेट मुजाहिद खान होते यांनी स्पष्ट केले की सालारजंगच्या कुटुंबांकडून खरं तर जमीन मी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून घेतली होती. मात्र खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचे चिरंजीव या दोघांच्या ड्रायव्हरच्या नावावरतीच ती जमीन करून खरं तर एकूणच हा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळं न्यायालयीन लढा खरं तर सुरू आहे. मात्र एकूणच या प्रकरणामुळं सध्या छत्रपती संभाजीनगरचा एकूणच या प्रकरण सध्या राज्यभरात गाजत आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.